नर असू दे, नारी असू दे, लहान असू दे, थोर असू दे, त्याला समाधी काय ती कळत नाही. पण कीर्तनाबदल्या बसल्यानंतर समाधी लागल्याशिवाय राहत नाही. एक प्रमाण फार गोड आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळोनी, सांडा ओवाळोनी, ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, ब्रह्मरस, समाधीचे सुख सांडा ओवाळोनी, सांडा ओवाळोनी. काय आहे? ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. असा हा कीर्तनाला ब्रह्मरस आहे. म्हणून देवाला प्रवचनपेक्षा सुद्धा कीर्तन आवडतं, नामस्मरण आवडतं. कारण हे बघा, आता इथे मला बंधन आहे. आता तुमच्याकडून विठ्ठल विठ्ठल भजन करून घेतलं, हा भाग निराळा. माझ्या मनाला आल्यावर मी करून घेतो, मी काय त्याची बंधनं. पण प्रवचनामध्ये असं चालत नसतं. प्रवचन आहे की प्रवचन, याच्या पुढे याच्या पुढे याच्या पुढे याच्या पुढे याच्या पुढे नामस्मरण वगैरे काही नाही. काय काय ते पहिल्यांदासुद्धा पुंडलिकवरती म्हणत नाहीत, एकदम डायरेक्ट पुस्तक उघडतात तर श्लोक वाचतात आणि सांगायला सुरुवात करतात. असेही आहेत काही अलग अलग. इथे कसं आहे, पुंडलिकावर देव म्हणून मग ओवी वाचून, पण पुन्हा काही नाही. पुन्हा तुमच्याकडून नामस्मरण तुम्ही ऐकायचं, ऐकलं तर ऐकलं, नाही ते ठीक आहे. नाही पण माणसं इतकी चांगली आहेत, ऐकतात. ज्या अर्थी रोज 3 तास 4 तास काढून येत आहे, त्या अर्थी ऐकण्याकरताच येतात. ते आपला वेळ वाया कसा घालवतील. मी काय म्हटलं, पण कीर्तन हे कीर्तन हे माझं ऐकताय. कीर्तनामध्ये जेव्हा नाम घेता तेव्हा तो प्रभूचं नाम घेताय. माझं म्हणणं कळलं का? चॉकलेटची गोळी खाणं निराळं आणि बरं होण्याकरता औषधाची गोळी खाणं निराळं. ते चॉकलेट चांगलं असेल ते ठीक आहे, नाही तर नको ते रोग होतील. म्हणून लहान मुलांना जास्तीत चॉकलेट देऊ नये असं सांगतात. पण आईवडीलच खातात तर पोरं तरी काय करणार. आईवडिलांना सुद्धा चॉकलेट आवडतं बरं का. मी आईबाप बघितले, दे ना मला, दे ना एक थोडंसं, एक तुकडा मला दे ना, मला दे ना, बरं का. आणि त्याच्यातला मोठा तुकडा आपण करायचा. मग बाबा तुम्ही एवढा कशा करता खाल्लो. नाही नाही, यालासुद्धा लहानपणापासून चॉकलेटची सवय, आवडतंच. अरे पण त्याने दात खराब होतात, अमकं खराब होतं, बरोबर आहे ना. इथे असं काही नाही आहे. नामस्मरण घेण्याने काही खराब होणार नाही, उलट जे खराब झाले ते उत्तम होईल. म्हणून कीर्तन ही सामुदायिक उपासना आहे, जी आमच्याकडूनही भक्ती करून घेते आणि येणाऱ्या श्रोत्याच्या मुखातून. हे बघा, मी नामस्मरण म्हणणं हा एक भाग निराळा आहे, पण माझ्या पाठोपाठ तुम्ही नामस्मरण म्हणणं म्हणजे दोघंही नामस्मरण आपोआप तुमच्याकडून घडतं, जे घरी घडत नाही. घरी नामस्मरण करायला गेल्यानंतर कोण नाही कोणतरी येतच, तडपडतंच. ते तडपडल्याशिवाय राहतच नाही. ते एक सध्या झालं आहे, मोबाईल. मी 90% बंद ठेवतो, पण चुकून जर कधी राहिला तर आलं, वाजलंच ते. मग ती उपासनासुद्धा बाजूला ठेवून आणि मग पुन्हा सुरू करायचं. मग मला काय वाटतं, देवाची इच्छा होती आज डबल करावं, मग डबल सुरू. काय करावं. इथे कसं आहे, इकडे तिकडे बघता येतं. महाराज बघतायत बरं का. मी इकडे बघत नाही, तुम्हालाही बघून देत नाही, बरोबर आहे ना. एक चित्त करण्याची गरज नाही. कीर्तनामध्ये बसल्यानंतर एक चित्त, उघड समाधी, हरिकथा सोहळा आणि नर नारी बाळा लहान थोरा. बाप म्हणला हे सांगायची गरज नाही, तू तसा वाग म्हणजे सगळी नावं खोडून तुझंच ठेवीन, माझं सुद्धा खोडीन. पण विचारलंस ना, त्या अर्थी अविश्वास आहे तुझ्या मनात. म्हणून आता नक्कीच नावं घालायची ती घालीन. काय विचारलंस ना, ज्या वेळेला मला विचारलंस तेव्हा मला कळलं की तुझा माझ्यावर विश्वास नाही. मग तुझा जर माझ्यावर विश्वास नाही तर तुझ्यावर तरी का विश्वास ठेवू की मी सांगितलंय त्याला देशील. म्हणून तुम्हाला मी सांगतो, मेल्यानंतर कोणाला काहीही द्यायला सांगू नका मागच्याना.
जे द्यायचं आहे नाही ते तुमच्या हाताने देऊन ठेवा, नाहीतर रजिस्टर डॉक्युमेंट करून देऊन ठेवा. या चोरांच्या हातात देऊ नका कोणाचं. अगदी स्पष्ट विचार आहेत माझे. हे कोणी देणार नाहीत. दादा तसं करणार नाही हो, पण नंबर एक तर दादाच. काय अवघड आहे सगळं. हे कीर्तन आहे बरं का, हे तुमचं कीर्तन आहे. काय म्हणून म्हटलं मी की अनंतकोट ब्रह्मांड नायक ज्यांनी श्वास दिलाय तो देव कळत नाही, तर हा साधा बाप कसा कळावा ह्या लोकांना. म्हणून म्हणतायत तो मी वैकुंठी नसे. ओवी काय चालली आहे, तो मी वैकुंठी नसे. आता जुन्या काळचा दृष्टांत देतो. आता आमची मुंबई इतकी सुधारली, मला सुद्धा कळत नाही काय. हो, ते ब्रिज झालेत ना वरचे सगळे. हो, कुठून काय काय ते पहिलं दुकान तिथे नसतंच. आपण सगळ्या दुकानाच्या कोपऱ्याच्या कोपरे शिल्लकच राहिले नाही, तर दुकानही शिल्लक राहिले नाही. आपण कुठे येतो, कुठेतरी पुढे निघून जातो. महाराज ते मागे राहिलं की अहो, पण ते दुकान कुठे गेलं. किती वर्षांनी येत आहे मुंबईला. माझं बोलणं कळलं का. तसं गावातून निघताना गाव सोडलं. अशोक सोडल्यानंतर मग शेजारचा मित्र तर म्हटलं आता मुलगा मुंबईला गेला आहे, इथे कोण आम्ही मग कोण नाही. तो म्हणतो आता विका इथलं काय, त्या घरामध्ये मातीच्या घरामध्ये विकून टाकान चाला. मग मुलाकडून पत्ता घेतला, आजूबाजूच्या लोकांना दिले. यायचं बरं का मुंबईला आम्हाला भेटायला, हे आमच्या मुलाचा पत्ता. लय मोठं घर घेतलंय. आणि ह्याने पत्ता दिल्यानंतर हे सद्ग्रस्त तो पंचायत जवळून ठेवला आणि 25 वर्षांनी मुंबईला आले. मग आले त्या भागामध्ये बरं का, काळा चौकी आमकी बिल्डिंग. ते गेले म्हणले बुवा हे काळा चौकी बिल्डिंग. काळा चौकी बरोबर आहे, पण बिल्डिंग ती म्हणले गेल्या 15 वर्षापूर्वीच पडली. आणि तिथले आतले तर कोणाला माहीत म्हणले, नाही कळलं. इथल्या इथे 25 वर्षाचा पत्ता चालत नाही, तर कृतत्रे द्वापार युगातला पत्ता कलियुगात कसा चालावा. ओव्या अशा आहेत. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबही न दिसे. योगियाचे मानस मी उमरोनी जाय, परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा. जेत नाम घोष बरवा करती माझा. काय एक मी तुम्हाला सांगू का, तर मी मागच्या युगातले पत्ते कलियुगामध्ये वापरू नका. हे काय झाले, देवाने आता एवढं जरी सांगितलं ना, ते म्हणे कुठे गेले ते वैकुंठाला. आता कशाला जातो तिथे वैकुंठाला, तो तिथे नाही ना. तो मी वैकुंठी नसे 9वा अध्याय काढून बघा. मी वैकुंठात नाही, मग वैकुंठात नाही मग कशाला जातोस वैकुंठाला. मला विचारलं बाबा महाराज तुम्ही कुठे जाणार. म्हटलं वर्षातून 3दा वैकुंठाला जातो, पण माझं वैकुंठ असं आहे जाऊन पुन्हा परत येतो. पंढरी हे भूवैकुंठ. माझं म्हणणं कळलं का. जिथे देव राहतो ती पंढरी, बरोबर आहे ना. मग तिथे जाऊन आलं की झालं, वैकुंठाला जाऊन परत आलो. मला म्हणले बाबा महाराज आश्चर्य आहे, वैकुंठाला जाऊन परत आलेले कोण नाही. म्हटलं आम्ही आहोत ना वारकरी. वारकरी पंढरपूरला जातो, देवाच्या गावी जातो, जाऊन परत येतो. बघा प्रमाणच आहे. अधिकाक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. तुकोबाराय म्हणतात पंढरी हे भूवैकुंठ आहे. अनेकांना पटेल, अनेका पटणार नाही. मी काही ते तसा काही विचार करत नाही. संतांना जे पटलं ते तुम्हालाही पटलं पाहिजे आणि मलाही पटलं पाहिजे. नाही पटलं तुमचा भाग. संतच जर पटत नाही तर संतांचा विचार कसे पटतील. काही मुलांना आईबापच आवडत नाहीत तर त्यांचे विचार कसे पटतील. पण त्यांची FD आवडतात. त्यांची FD जरूर आवडतात, ते पाहिजे असतात. आलं का लक्षात. बाप थकला की बायको म्हणते विचारून घ्या की नॉमिनेशन कोणाचं केलं आहे. सासूबाई परवा कुचकुच करत होत्या, आपल्या शालीला सुद्धा काहीतरी द्या थोडंसं. मुलगी शाली
केला द्या थोडंसं काहीतरी, काय गंमत आहे की नाही. मग म्हणतो बाबा तुम्ही थकलाय, विचारणं बरोबर नाही, पण सगळं नीट केलं आहे ना, माझंच नाव घाला बरं का ना. लबाड हो सगळे. म्हणजे इथे बापाशी एवढी लबाडी, तिथे त्या मूळ बापाशी किती लबाडी करतायत. म्हणूनच सुख नाही, म्हणूनच समाधान नाही. अरे त्यांनी कमवण्याला आहे, त्याला वाटेल त्याला देईल नाही, एवढं काय तुला पंचायत पडली आहे. त्याला वाटेल त्याला देईल, तुला कशाला पंचायत पाहिजे. हां, मुलीला दिलं म्हणून एवढं तुझ्या पोटात दुखायचं कारण काय. देऊ नाही का, पोट निराळा आहे नाही का. हो नाही तिच्या सासर, अरे तिच्या सासरचं जरी रगड असलं तरी तिला असंच नेहमी वाटतं की माझ्या माहेरचा 100 तरी नोट मला असावी. कृतत्रेत द्वापार युगातला मग सध्याचा ॲट अँड पोस्ट कोटचं कुठे, पंढरी. कुठे, पंढरी. आता जर कलियुगातला पत्तायचा असेल तर तुम्ही वैकुंठात जाऊ नका, देव पंढरीत आहे, पंढरीत जा, त्याची भेट तुम्हाला होईल. मागचे पत्ते काढू नका, ते काहीही उपयोगाचे नाहीत. म्हणून मागच्या पत्त्यावर माणसं वर निघालीत, काही भेटत नाही त्यांना. सगळं रिकामं झालेलं दिसतं, धूळ साठलेली दिसते. आता काय सांगू मग. हां, वैकुंठ जरी असलं ना तर राहायला कोणी माणसं असेल तर धूळ साठत नाही, आणि कोणीच नसेल तर काय, सगळे खाली आले. ते म्हणले वर देव नाही, मग कुठे आहे देव. तो मी वैकुंठ, देवच सांगतात आपल्या तोंडाने, बाबा महाराज सांगत नाही आणि कोणी सांगत नाही. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भान बिंबही न दिसे, योगियाचे मानस तो उमरडोनी जाय. योग्यांच्या मनामध्ये क्षणभर सुद्धा थांबत नाही. परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा, कुठे जेत नाम घोष बरवा करती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विश्व उदंड गाती. ज्या ठिकाणी माझी आत्मचर्चा उदंड गातायत, माझं नाम गातायत त्याच्यातले. म्हणून देवाचा लेटेस्ट पत्ता तुम्हाला मी सांगितला आहे, तिथेच जा. इकडे तिकडे जाऊ नका, कुठेही तुम्हाला देव भेटणार नाही.